नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपलं सेव्ह सॉईल सेव्ह फार्मरमध्ये। मी सागर चोपडे। आज आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तालुका येथे दांडोरी आणि दिंडोरी आणि गाव येते बातोडी। तर आपण टोमॅटोसाठी काय प्रोडक्ट दिली होती आपल्या सनेजची, सॉईल केअर आणि सनगार्ड वगैरे बरेचसे काही गोष्टी। तर सरांचं काय, आपण सरांचं नाव काय? तुषार दत्तू गावित सर। त्यांनी काय प्रोडक्ट वापरले तर त्यांचा आपण अनुभव घेऊ की बाबा काय त्यांना काय बदल वाटतोय। तर काय वाटतंय ह्या झाडामध्ये, तुम्हाला काय बदल वाटतोय? झाडाची ग्रोथ चांगली झाली आहे, हां, फुल ड्रॉपिंग नाही झालं, फळांची साईज पण चांगली झाली आणि सर्वप्रथम म्हणजे झाडाची मुळं जरा जोरात वाटलं मला चांगलं, म्हणजे शरीर बेडच्या खालीपर्यंत आलेले, म्हणजे मुळ्या चांगल्या मुळ्या वाढल्या, चांगल्या फळांची चांगली growth आहे. हिरवपणा पण टिकून राहिलं त्याला, हिरवटपणा चांगला आहे। हो, त्याचबरोबर फुटवा पण चांगला आहे। फुटवा पण चांगला निघालाय। जसं की आता कळे आले ते जास्त आले होत्या आणि आलेले पण आता आलेले पण येणार आहे। फळ चांगलंच सेट झालंय असं। दुसरी गोष्ट की फुलांची जी काय गळती ती गळलेली नाहीत फुलं, बऱ्यापैकी त्याचं रूपांतर फळामध्ये झालेले। तर तुम्हाला काय वाटतं सर, जसं की तुम्ही मातीचा पण अनुभव घेतलेला आहे, पिकाचा पण अनुभव घेतलेला आहे, लोकांनी हे तुम्हाला जसा अनुभव आलाय तसं लोकांना अनुभव आला पाहिजे का नाही, किंवा लोकांनी प्रोडक्ट वापरलं पाहिजे का नाही? आला पाहिजे ना, प्रोडक्ट चांगले वापरलेच पाहिजे। जसं की सरांनी सॉईल केअर सनगार्ड खालून वापरलेलं, त्याच्याबरोबर सनस्टिक पण वापरलेलं, वरनं आपला आळी कमी झाली त्याची। त्याचबरोबर ह्या पिकाच्या अगोदर इथं ऊस होता आणि ऊसामध्ये हुमणी जास्त होती, तर त्याच्याबरोबर आपलं सन कंट्रोलर पण दिलं होतं, हुमणी प्रॉपर कंट्रोल झाली। स्प्रेसाठी आपण बुस्ट दिलं होतं, बुस्ट मॅजिक आणि सनसिल्ड पण दिलं होतं, बुरशीसाठी प्रोटेक्टर दिलं होतं। तर एवढ्यावरतीच ऑइल वगैरे निम ऑइल पण ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं। तर एवढ्यावरतीच हा असा जबरदस्त असा आपला प्लॉट आलेला आहे। तर सरांना असंच वाटतं की बाबा जेणेकरून अनुभव आलेला आहे, पण सगळ्यांनीच वापरलं पाहिजे, फक्त अनुभव घेऊन उपयोग नाही, लोकांनी वापरलं पाहिजे। धन्यवाद।